न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल यांची पदनियुक्ती सोहळा आता पार पडलेला आहे। तसेच सत्कार समारंभ हा देखील सोहळा पार पडलेला आहे। यामध्ये नक्की कोणकोणत्या पदनियुक्त्या करण्यात आल्या याविषयीची अधिक माहिती घेऊया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे शहर यांच्या वतीने पद वाटप आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं आयोजन ओबीसी सेल अध्यक्ष हरीश शिवाजीराव लडकत, ओबीसी सेल कार्याध्यक्ष रुपेश आखाडे यांच्या वतीने करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष कल्याणरावजी आखाडे, शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, दत्तभाऊ सागरे, माजी विरोधी पक्ष नेते प्रदेश प्रतिनिधी भगवानराव वैराट यांच्या हस्ते 55 जणांना पद वाटप करण्यात आलं। यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष राहुल तांबे, पुणे शहर व्यापारी सेल अध्यक्ष वीरेंद्रजी किराड, पुणे शहर सरचिटणीस दत्ताभाऊ जाधव, पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार, पुणे शहर सरचिटणीस महेंद्रलाल बेगी, पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अजय दराडे, कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष प्रतिकेत चव्हाण, ओबीसी सेल हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मोनिका काळे, युवती कार्याध्यक्ष नम्रता बोदर, युवती अध्यक्ष अर्चना वाघमारे, महिला उपाध्यक्ष सीमा साळवे, उषा गायकवाड, ज्योती कांबळे, संघटक सचिव श्री देवकाते ओबीसी सेलचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष राहुल तांबे व दत्तभाऊ जाधव यांनी केले। कार्यक्रमाचं आयोजन व कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झालेले कार्यक्रमाचं नियोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलं होतं। महाराष्ट्र ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष जे आहेत ते आता आपल्या सोबत आहेत कल्याणजी आखाडे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आज जो पदनियुक्ती सोहळा आज पार पडलेला आहे, काय सांगाल याविषयी? आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या पुणे महानगराच्या वतीनं या महानगरचे जिल्हाध्यक्ष हरीशजी लडकत आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी या महानगरामध्ये ज्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या विभागातील पदाधिकाऱ्यांच्या ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्या सर्वांचे नियुक्तीपत्र देण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करून या जाहीर स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय समारंभपूर्वक सर्वांना नियुक्तीपत्र दिलेले आहेत। आणि निश्चितच या नियुक्तीपत्र समारंभ पूर्वक दिल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान तर झालेलाच आहे, पण त्यांची एक प्रेरणा सुद्धा त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामासाठी मिळेल अशी मला खात्री आहे। आणि निश्चित ते जबाबदारीपूर्वक भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचं पुणे या महानगरामध्ये अतिशय जबाबदारीने काम वाढवतील। पदनियुक्ती देत असताना सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। नुसतं पद घेऊन नुसतं आपलं काम जवळ ठेवायचं नाही, तर समाजाचं दुःख दूर करण्याकरता सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने करायला पाहिजे। हा परिसर, या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी सामाजिक परिवर्तनाची नांदी या भागातून खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केली। आणि याच परिसरामधून खऱ्या अर्थानं ओबीसी सेलचा अध्यक्ष म्हणून हरीश तुलाजी नेमणूक दिली आहे। हे समाज परिवर्तनाचं काम तू तुझ्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करण्याचं काम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा। ज्यांना ज्यांना अजून या संघटनेमध्ये काम करायचं असेल त्या सगळ्यांना निश्चितपणे या ठिकाणी संधी दिली जाईल, परंतु तुमच्या चांगल्या कामाची पावती तुम्हाला भविष्यामध्ये निश्चितपणे देण्याचा प्रयत्न संघटना निश्चितपणे करेल। ओबीसी म्हटल्यानंतर मुस्लिम आला, तांबोळी आला, वंजारी आला, भटक्या विमुक्तातले सगळे अवबकडे आले आणि यांचे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी अजितदादांच्या या पक्षाचं घड्याळ आता तुम्ही हातात बांधलंय। त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे एकही वेळ आपण आता सोडता कामा नये की माझ्या ओबीसी समाजाच्या बांधवाला राष्ट्रीयकृत बँकेतलं कर्ज मिळालं पाहिजे। ज्या भटक्या विमुक्त माझ्या आया बहिणीच्या कपाळाला कुंकू गेल्या, तिला निराधार वेतनातला भाग मिळाला पाहिजे। रस्त्याच्या कडेला बसलेली ती पथारी हातगाडीवर जी भाजीपाला विकते अशा महिलांच्या पाठीमागे आपण सर्व मित्रांनो राहिलं पाहिजे।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे शहर ओबीसी सेलच्या वतीने या ठिकाणी हरीश भाऊ लडकत अध्यक्ष यांच्या वतीने एक पदनियुक्तीचा कार्यक्रम पूर्व भागामध्ये पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं। पुणे शहरामध्ये काम करत असताना कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हा सर्व जाती त्याच्यामध्ये आहेत। या जातींना अजितदादांचे विचार हे त्या सर्व लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले हरीश भाऊ लडकत आणि आमच्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी खूप असं चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं। मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्र प्रदेशचे कल्याणजी काका आखाडे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि पुणे शहरातला हा पहिला कार्यक्रम की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम अटेंड केला आणि पुणे शहराच्या 8ही विधानसभा मतदारसंघाच्या नेमणुका त्याच्याबरोबर 8ही विधानसभा मतदारसंघातील प्रभागांच्या नेमणुका मोठ्या प्रमाणावर महिलांच्या नेमणुका या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केल्या गेल्या। गेल्या काही मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर ओबीसी समाजाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या नेमणुका ह्याच 6 महिन्यामध्ये म्हणजे माननीय अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी हरीश भाऊंना जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं तंतोतंत पालन या ठिकाणी हरीश भाऊ करतात असं मला या ठिकाणी वाटतं। या पदनियुक्ती आणि पद वाटप सत्कार समारंभामध्ये आम्हाला चांगली साथ देणारे आमचे व्यापारी सेलचे अध्यक्ष वीरेंद्रजी किराड असतील आणि त्याचप्रमाणे आमने पुणे शहराचे सरचिटणीस दत्ताभाऊ जाधव असतील, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर मतदारसंघातील त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि अशा चांगल्या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो। आज या ठिकाणी पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्लम एरियामध्ये आणि भवानीपेठ सारख्या भागामध्ये ओबीसी सेलचा पदवाटपाचा कार्यक्रम घेतला। तर मी सर्वप्रथम या पुणे शहराचे कणखर नेतृत्व जे आपण म्हणतो एकच वादा अजितदादा, जशी महाराष्ट्रात आरोळी ठोकली जाते त्याच पद्धतीचे आरोळे या पुणे शहरामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते जे एक हरीश लडकत सारखा सामान्य कार्यकर्त्याला या पुण्याचा अध्यक्ष ओबीसी सेल सारख्या सेलचा अध्यक्ष दीपक भाऊ मानकरांसारख्या नेत्यांनी देणं म्हणजे ते एक काय म्हणतोय आपण की नाणं तपासून पाहण्यासारखं काम आहे। आणि दीपक भाऊ हिरेच शोधून काढणारा असा आमचा नेता आहे, असा आम्हाला मिळालेलं हे कणखर नेतृत्व आहे असं आम्हाला वाटतं। आणि मग हे नाणं जे आम्हाला पद दिलेले हे सगळे नाणं दीपक भाऊंची नाणं आहेत, ते येत्या काळामध्ये खणखणल्याशिवाय राहणार नाही एवढंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छाही देतो। आणि हा छान कार्यक्रम हा घेतला, मी लडकत साहेब आणि सर्व आमच्या टीमचं याला आभार व्यक्त करतो। आपण सन्माननीय अजितदादांच्या विचाराने प्रेरित होऊन इथं आलात, आपण राष्ट्रवादीचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यात झालेलो आहोत। सन्माननीय कल्याणराव काका आखाडे यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला जी पदोन्नती भेटलेली आहे त्या माध्यमातून आम्ही आमचे काम करत आहोत। जे काम करत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टींचा अनुभव चांगला वाईट आलेला आहे, त्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचण्याच्या अगोदर आपण आपल्या माणसांना कसं ओबीसी संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणलं पाहिजे हे कल्याण काका आखाडे यांनी आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे। त्या माध्यमातून आम्ही सर्वांशी बोललेलो आहोत। ती जी पद्धत आहे, जे कार्य करत आहोत, ज्या पद्धतीने आम्ही ज्या लोकांना आम्ही पदोन्नती देत आहोत इथं त्यांनी सर्वांनी त्याच पद्धतीने काम करून आपल्या आपल्या भागामध्ये, आपल्या आपल्या विभागामध्ये, आपल्या आपल्या प्रभागामध्ये तशीच राष्ट्रवादी वाढवत न्यायचं आणि सन्माननीय अजितदादा पवार यांचे नाव लोकांपर्यंत पोहोचायचंय। मी मनीषा मुरुडकर, राहणार पुणे। आज नियुक्ती सगळ्यांची नियुक्ती सत्कार वाटप होता। मी पुणे शहर कसबा पेठ ओबीसी ह्याच्यावरती महिला अध्यक्ष आहे आणि आज लडकत भाऊंनी एवढा सुंदर कार्यक्रम घेतला। त्यांची तब्येत बरी नसताना सगळ्यांचा आज नियुक्ती पत्र आज वाटप केला त्यांनी आणि आज महिलांसाठी एवढी झटपट करतात हरीश भाऊ लडकत आणि इतका कार्यक्रम सुंदर की महिला सगळ्या ऍक्टिव्ह पण झाल्या आणि प्रत्येकांना मान सन्मान देण्यात आला आणि हेच कार्य पुढं अगदी शेवटपर्यंत राहावं। आणि आम्ही जे आता सगळा कार्यक्रम वगैरे करतोय ते अजितदादांच्या मार्फतच करत आहोत।
हरीश भाऊनी एवढी मेहनत केलेली आहे की ह्या 2-3 दिवसात त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम घेतला की आम्हाला वाटत पण नव्हतं आणि नवीन ह्याच्यावरती त्यांनी एवढ्या सगळ्यांना व्यवस्थित पोस्ट वगैरे दिलेले आहेत आणि आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर काम करत राहणार आहोत. नमस्कार, माझं नाव धनश्री पाटील. आज माझी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर मी हरीशदादा लडकर यांचे अभिनंदन करते आणि मनीषाताई माझ्या मैत्रीण आहे, त्यांनी पण मला सांगितलं की तू इकडे ये, आपण अशा पदाची तुझी नियुक्ती करण्यात. तर त्यांचं पण मी अभिनंदन करते आणि सर्वांचं अभिनंदन. कार्यक्रम मला खूप छान वाटला आणि असंच मी पुढं सहकार्य करत राहील. प्रत्येक कामामध्ये महिलांना रोजगार कसा मिळेल या माध्यमातून मी महिलांसाठी भरपूर काही काम करेल आणि शुभेच्छा पण देईल.